नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल ती म्हणजे चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, विविध प्रकारच्या CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील किंवा त्यांचे निकाल असतील, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय कसे भरायचे, शिष्यवृत्तीचे अर्ज, विद्यापीठांचे निकाल, परीक्षा ते पदभरतीपर्यंत पासून सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य प्रकारे शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळण्यासोबत त्यांचा प्रवेश चांगल्या महाविद्यालयात कसा होईल, त्यांचं करिअर चांगलं कसं होईल, त्याचप्रमाणे त्यांना रोजगार कसा मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. प्रामाणिक उद्देश माझा आपल्या समाजातील तळागाळातील जे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे शैक्षणिक घडामोडींची, जेणेकरून ते सुद्धा उच्च शिक्षण घेऊन किंवा शिक्षणाच्या प्रवाहात येऊन कुठेतरी त्यांचं करिअर चांगलं करतील, पालकांचे पैसे वाचतील, योग्य शुल्क विद्यार्थी भरतील, अशा एका चांगल्या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं तुमच्या सहकार्याची गरज आहे, ते म्हणजे चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. आपल्याला माहीतच आहे की CET सेलकडून विविध प्रवेश परीक्षा घेण्यात आल्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आणि आत्ता त्या CET परीक्षांचे निकाल हे जाहीर होणार आहे. CET सेलने एक परिपत्रकसुद्धा प्रसिद्ध केलं आहे. त्याच्यानुसार त्यांनी कधी कधी निकाल लागणार आहे त्या सर्वांची माहिती दिली आहे. ही माहिती आपण जाणून घेऊच. मात्र अनेक विद्यार्थी असे असतात 12वी नंतरचे की त्यांना इंजिनिअरिंग करायचं नसतं, मेडिकल करायचं नसतं, त्यांना कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपलं करिअर सेट करायचं असतं. त्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. तर आता हे निकाल लागले आपल्याला माहिती आहे, म्हणजे निकाल लागणार आहेत. CET सेलनी एक जाहीर केलं आहे नोटिफिकेशन. चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना माहिती आहे. आता सगळ्यात मोठी म्हणजे MST CET ज्याच्यावर तुम्हाला इंजिनिअरिंगचा प्रवेश मिळणार आहे, ॲग्रिकल्चरला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर त्याचा 10 जूनला निकाल आहे हा सांगितला आहे. तर 10 जूनला निकाल लागल्यानंतर साधारणतः पुढच्या 7 दिवसात ही कॅप राऊंड हे म्हणजे सगळे प्रक्रिया ही तुमची प्रवेशाची सुरू होणार आहे. बघा, 10 जूनला निकाल आहे, पुढचे 7 दिवस, जास्त दिवस होणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये काही निकालात थोडं काही कमी जास्त किंवा काय असेल ते असेल तेवढा कालावधी आणि पुढच्या साधारणतः 7 दिवसामध्ये ही पुढची कॅप राऊंड चालू होईल. त्याचप्रमाणे BSc BEdची CET आहे, इंटिग्रेटेड BA BA BSc BEd त्यांची 12 जून आहे. तिथून पुढे 7 दिवस तुम्ही पकडून झाला. 12 जूनला त्यांचा निकाल आहे. हॉटेल मॅनेजमेंटची CET होती, त्याचा 11 जूनला निकाल आहे. TPN PHN आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जायचं असेल, हा एक चांगला कोर्स होता, त्याची आहे तीसुद्धा 12 जूनला आहे. त्याच्यानंतर दुसरी होती आपली MHMCT म्हणजे मास्टर्स हेल्थ हॉटेल मॅनेजमेंट, त्याची 13 जूनला आहे. नर्सिंग CET अनेक विद्यार्थी बसले आहेत, जवळपास 50,186. मी काल सांगितलं त्याच्याबद्दल व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची ही 16 तारखेला सुरू निकाल लागेल. म्हणजे साधारणतः पुढच्या 7 दिवसामध्ये त्याची ही तुमची सगळी कॅपची प्रोसेस हे सुरू होईल. म्हणजे कॅपपेक्षा म्हणण्यापेक्षा संपूर्ण प्रक्रिया जी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची आहे, सगळं ती प्रोसेस ही पुढची जी प्रवेश प्रक्रियेची आहे ती साधारणतः 7 दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे लॉ 5 वर्षाचं 16 जूनला लागणार आहे, तिथून पुढे 7 दिवस. आणि त्याचप्रमाणे यावर्षी जी माफ करा, यावर्षी जी BCA BBA BBM CET जी आहे ती सुरू झाली आहे. त्याचा निकाल हा 17 जूनला आहे. पहिल्यांदा त्याचा निकाल 17 जूनला लागल्यानंतर 7-8 दिवसात त्याचंसुद्धा हे प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की हे निकाल आहेत, या दिवशी निकाल तुमचे लागतील. कदाचित आदल्या दिवशीच रात्री मध्यरात्री निकाल हे जाहीरसुद्धा होतील, ते तुम्हाला माहीतच पडेल. त्याच्यानंतर पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये ही तुमची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहे, काय नाही, हे सगळं तुम्ही काढून ठेवायला पाहिजे आत्ताच. तुमच्याकडे 7 ते 8 दिवस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट तयार करा, कारण पुढच्या संपूर्ण ह्या दिवसामध्ये तुमची ही प्रवेश प्रक्रिया ही जोर धरणार आहे. त्याच्यामुळं आत्ता नाही म्हटलं तरी आत्ता समजा 10 दिवस तुमच्या हातामध्ये आणि पुढचे 7-8 दिवस साधारणतः एक 15 ते 20 दिवस तुमच्या
जवळ आहे, तुम्ही डॉक्युमेंट काढून ठेवा. तुमचे सगळे डॉक्युमेंट हे लागणार आहेत आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला प्रवेश घेण्यात खूप साऱ्या अडचणी येतात. तुम्हाला प्रवेश मिळत नाही. तुमचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून होतो, त्याच्यामुळं तुम्हाला शुल्क पूर्ण भरावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही जर ज्या ज्या प्रवर्गाचे असाल त्या त्या प्रवर्गाने आहे काय डॉक्युमेंट लागतात हे तुम्ही आत्ताच काढून ठेवा. ज्यांनी काढून ठेवलं आहे उत्तमच, ज्यांनी नाही काढल्या त्यांनी हे काढून ठेवण्याची गरज आहे. कारण तुम्ही जेव्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता, तुम्ही जेव्हा ते कागदपत्र अपलोड करता, सगळं प्रोसेस होते, जेव्हा कॉलेजमध्ये जाते तेव्हा तुम्हाला तुमच्याच प्रवर्गाचे हे डॉक्युमेंट मागवले जातात आणि तुम्हाला जे प्रवेश पाहिजे असेल तर ते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तुम्ही जर ते डॉक्युमेंट काढले नाही किंवा अपलोड केले नाही तर तुमचा प्रवेश हा ग्राह्य होत नाही. अनेक वेळा मग तुमचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून हा घ्यावा लागतो किंवा तो होतो किंवा तो रद्दच होतो. त्याच्यामुळं अशी अडचण येऊ देऊ नका. तुमच्या हातामध्ये अजूनही 15-20 दिवस आहे. सगळे डॉक्युमेंट हे काढून ठेवा. ज्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे तर असेन्शियल आहे, ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे सगळे हे काढून ठेवा आणि तुमचं हे तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही संधी मिळेल की ही आपल्याला डॉक्युमेंट करायचं आहे. आता हे झालं, हे बाकीचे सगळे कोर्सेस झाले. आता 12वी नंतर अनेक असे अभ्यासक्रम आहेत की ज्यांना तुम्ही अजूनही जाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल काय सर, कसं काय, कुठले अभ्यासक्रम आहेत? आता हे तर आपले नॉमिनल माहीत आहे, तुम्ही CET दिली आहे किंवा हे, पण मात्र डेटा सायन्समध्ये नवीन BSc सुरू झाला आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला डिग्री करता येतं. सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला डिग्री करता येते. हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं किंवा मग पुढं मशीन लर्निंग झालं, तर याच्याशी रिलेटेड हे सगळे अभ्यासक्रम आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये याचे प्रवेश हे सुरू झाले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे कोर्सेस आहे. अनेक कॉलेजेसमध्ये आहेत. कोणाला कला क्षेत्रात जायचं असेल तिथे BA लिबरल आर्ट्स म्हणून कोर्सेस सुरू झाले आहे. व्होकेशनल कोर्सेस सुरू झाले आहे. BVOC त्याला म्हणतो, बॅचलर ऑफ व्होकेशनल. 12वीच उत्तीर्ण व्हावं लागतं, त्याला काही कुठली CET नाही आहे. तुम्ही मास मीडियामध्ये करू शकता, तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये करू शकता, भरपूरमध्ये तुम्ही BVOC हे करू शकता. ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट आहे BVOC, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. हे असे अनेक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत की जेणेकरून तुम्हाला तिथेसुद्धा जाऊन तुमचं करिअर हे चांगलं होऊ शकतं. जे विद्यार्थी अजूनही तळात म्हणत आहे काय करायचं 12वी नंतर, त्यांच्यासाठी हे ऑफबीट कोर्सेस आहेत. तुम्ही जस्ट सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल. नसेल माहिती तर मी एक याच्यावर स्पेशल व्हिडिओ माझा तयार करायचा प्लॅन आहे, मी तो करेलच नक्की. तर मी जस्ट सांगतो आहे की अनेक विद्यापीठं अशी आहेत. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे, सिव्हिल टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे सिव्हिल इंडस्ट्रीमधलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या भरपूर कोर्सेस आहेत त्याचे सगळे 12वीवर आहे आणि हे सगळे नवीन कोर्सेस आहेत की जेणेकरून तुम्हाला तिथे जॉब उपलब्ध होईल. असे BVOC कोर्सेस अत्यंत पूर्णपणे व्होकेशनल आहे. त्याच्यामध्ये थेरी पार्ट हा फार कमी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर लगेच जॉब पाहिजे असेल डिग्रीनंतर तुम्ही गेलं पाहिजे. ट्रॅव्हल अँड टुरिझम किती वाढतं आहे, खूप भारी आहे. हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीतरी खूप कोर्सेस आहेत. तुम्ही तिथे BBA करू शकता, तिथे तुम्ही फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी काही टेक्नॉलॉजी रिलेटेड करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं सायबर सिक्युरिटी आहे, क्लाउड कॉम्प्युटिंगशी रिलेटेड कोर्सेस आहे. असे अनेक कोर्सेस आहे 12वी नंतर. त्याच्यावर आपण व्हिडिओ करूच. तुम्हाला तो पाहिजे असेल तर सांगा, आवर्जून मी करेल 12वी नंतरचे करिअर. पण आत्ता हे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितले हे सगळी CETचे जे आपले निकाल लागणार आहे, 7 ते 8 दिवसात पुढची कॅप राऊंड चालू होणार आहे. कॅप राऊंडपेक्षा सगळी जी प्रोसेस आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्याला कॅपच म्हणू आपण. तर आता काय कॅप म्हणजे तुम्ही तर पर्याय भरायची कॉलेजांनी, तर बेसिकली सगळी प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. सो बी प्रिपेअर्ड विथ युअर डॉक्युमेंट्स तयार ठेवा. डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही तुमच्या प्रवर्गातील जे आहेत त्याचा लाभ तुम्हाला मिळत नाही. तुमचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून होतो. पूर्ण म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत नाही आणि तुम्हाला पूर्ण पैसे हे भरावे लागतात. तुम्ही डॉक्युमेंट काढून ठेवा. हे जे तारखा आहे याच्या 7 ते 8 दिवसामध्ये सगळी ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आपण आता हे जे निकाल आहेत डे बाय डे तुम्हाला मी चांगली कॉलेजेस कुठली आहेत, BSc नर्सिंगसाठी कुठली आहे, हॉटेल मॅनेजमेंटसाठी कॉलेजेस कुठली चांगली आहेत, BBA BCAसाठी कुठली चांगली कॉलेजेस आहे, लॉ तुम्ही करू शकता, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एकच विनंती, ज्यांनी लाईक केलं असेल, शेअर केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी नसेल केलं, जे विचारात आहे तर करा. माझा उद्देश खूप प्रामाणिक आहे. माझ्या या उद्देशातून अनेकांना विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच एक त्याच्यामागचा हेतू आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा.
अनेक आपले जे विद्यार्थी आहेत, गरीब कष्टकरी होतकरू, त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोचवा अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि इथून पुढेही मी कॉलेजेस वगैरे कुठले चांगले आहेत, पर्याय कसे भरायचे, शिष्यवृत्तीची सर्व माहिती देणार आहे, तुमच्या भल्यासाठी आहे. त्याच्यामुळं फायदा तुम्हाला होणार आहे. आणि मी अधिकृत किंवा माहिती खरी असल्याशिवाय ती शेअर करत नसतो. हा माझा एक हे स्टाईल आहे. तुम्ही गेल्या वर्षीची सुद्धा तुम्ही चेक करा, तुम्हाला लक्षात येईल की मी जे जे बोललो ते पुढे जाऊन हे खरं हे होतं बऱ्यापैकी. तेच त्यानुसारच प्रवेश प्रक्रिया किंवा घटना ह्या घडतात. त्याच्यामुळं बी प्रिपेअर विथ डॉक्युमेंट्स. निकाल परीक्षा झाल्या आहेत, तुम्ही आता योग्यपणे त्याची वाट पहा, डॉक्युमेंट काढून ठेवा. आणि आपण आता पुढेही असंच भेटत राहू. कॉलेज कुठले चांगले आहेत ते तुम्हाला मी सांगत राहील. उगाच कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुमचा प्रवेश म्हणजे झाला आणि तुम्हाला तिथे शिक्षणच योग्य पद्धतीचं मिळालं नाही तर पुढं करिअरच्या सगळ्या अडचणी ह्या निर्माण होतात. तर अशाच पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर्नलिस्ट हर्ष दुधे नावाचं माझं आपलं टेलिग्रामवर चॅनल आहे, ते सुद्धा एकदा व्ह्यू करा. तुम्हाला जमलं तर सबस्क्राईब जरूर करा. तिथेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता ज्या काही माहिती असेल, जी काही इन्फॉर्मेशन असेल. तर इथून पुढे अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.